हाय, माझ्या बिल्डिंगच्या टेरेसवर 2-4 माझी छोटी-छोटी रोपं आहेत. तर जस्ट मी त्यांना पाणी घालून आलेले आहे आणि सकाळी-सकाळी छान असं वॉक करून यायला आणि प्लांट्ससोबत टाईम स्पेंड करायला खूप छान वाटतं. तर आता माझ्याकडे मोजून 40-45 मिनिट्सच आहेत कियाराचा टिफिन बनवायला. कियाराचा टिफिन मी जेव्हा बनवते तेव्हा तिच्यासाठी आणि माझ्यासाठी ब्रेकफास्ट आणि लंच दोन्ही प्रिपेअर करते. तर आज आपण बघूया की झटपट स्प्राउट्सचे डोसे कसे बनवायचे आणि तेही कोणतं पीठ न वापरता. तर हे आहे माझं छोटंसं किचन गार्डन काइंड ऑफ. तर हे तुम्ही बघू शकता की मी लेमन ग्रास लावणार आहे. त्याला छान अशी मुळं फुटतात आहेत आणि भरपूर मुळं फुटली की त्याला मी कुंडीमध्ये प्लांट करणार आहे. तुळसही आहे, जेट प्लांट आहे, थोडीशी कोथिंबीर मी लावली आहे. तर असं सगळं चालू असतं. तर मी काय केलं ना, स्प्राउट्सचे डोसे बनवण्यासाठी हिरवे मूग असतात ते 200 ग्रॅम घेतलेले आहेत. हे मी इन्स्टंट जे मिळतात तसं स्विगीवरनं वगैरे ऑर्डर केलेले आहेत. पण तुम्ही घरी जे आपले मूग असतात ना, अख्खे मूग, त्याला भिजवून ठेवू शकता रात्रभर आणि मग नंतर एका फडक्यात बांधून अशा प्रकारे त्याला मोड आणून यूज करू शकता. तर हे मी मिक्सरच्या जारमध्ये घेतलं आहे. त्याच्यात लसूण पाकळ्या, आलं आणि मिरची घालत आहे. हे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता आवडीनुसार. कोथिंबीर घातलेली आहे भरपूर चवीसाठी. ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि गरजेपुरतं पाणी टाकून आपल्याला डोशासारख्या कन्सिस्टन्सीचं पीठ वाटून घ्यायचं आहे. त्याची कन्सिस्टन्सी एकदम स्मूथ असायला हवी, खूप जास्त रवाळ पण नाही. हे बघा, तुम्ही बघू शकता अशा कन्सिस्टन्सीमध्ये एक छोटा डोसा तुम्ही घालून बघा तव्यावर. इन केस तो स्प्रेड होत नसेल किंवा तव्यावरनं बरोबर निघत नसेल तर तुम्ही थोडंसं चण्याचं पीठ, बेसन ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. मला अजिबात गरज लागली नाही, त्यामुळे मी अजिबातच कोणतं पीठ ॲड केलेलं नाही आहे. हे बघा, कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. डोशाच्या पिठासारखीच याची कन्सिस्टन्सी आलेली आहे. आणि माझ्याकडे कास्ट आयर्नचा तवा आहे. मग जोपर्यंत मी हे पीठ तयार करते आहे तोपर्यंत मी हा तवा गरम करायला ठेवला होता, कारण कास्ट आयर्नच्या तव्याला गरम व्हायला थोडासा वेळ लागतो. अशा पद्धतीने थोडंसं तेल टाकून टिश्यू पेपरने पुसून घेऊन मी त्याला छान ग्रीस करते आहे आणि त्यानंतर आपण ह्याच्यावर डोसे घालून घेऊया. साधारणपणे 1.5 लॅडल मी हा डोसा घातला आहे, 1.5 पळीभर बॅटर घालून. आणि अशा पद्धतीने नॉर्मली आपण डोसे स्प्रेड करतो तसंच त्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. हे बघा, व्यवस्थित एकदम तो स्प्रेड होतो. आणि या स्टेजला जर प्रॉपर स्प्रेड होत नसेल असं तुम्हाला वाटतं आहे किंवा तो तव्यावरनं सुटत नसेल असं तुम्हाला वाटतं आहे तर तुम्ही थोडंसं चण्याचं पीठ बाइंडिंगसाठी ॲड करू शकता. पण ऑलरेडी स्प्राउट्स हे पण एक डाळच आहे, कडधान्यच आहे. गरज जनरली पडत नाही, पण जर गरज लागली तर. हे बघा, एका साईडने छान गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मी त्याला पलटवून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं तेल टाकून आपण त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने स्प्राउटचा डोसा तयार आहे. हे डोसे तयार झाल्यावर मी साधारणपणे एक स्टेनर काइंड ऑफ असतं ना, त्यावर टिश्यू पेपर ठेवून याला काढून घेत आहे. अदरवाईज काय होतं ना की सगळ्यात खालचे जे डोसे असतात किंवा मग मॉइश्चर वगैरे लागू शकतं आपण एखाद्या थाळीमध्ये किंवा डिशमध्ये त्याला काढतो तेव्हा. अशा पद्धतीने ठेवल्यावर मॉइश्चर अजिबात लागत नाही. तुम्ही बघू शकता मी दुसराही डोसा तयार करत आहे. आणि हे डोसे थोडेसे सॉफ्ट करायचे असतील ना तर जेव्हा आपण डोसे घालतो तेव्हा एक बाजू उलटवायच्या आधी त्याला झाकून ठेवायचं 2 ते 3 मिनटं. मग ते थोडं मॉइश्चर पण गेन करतं, तव्यावरनं ते सुटतं कारण तो शिजलेला असतो ऑलरेडी. हे बघा, अशा पद्धतीने साधारणपणे 1-2 मिनटं हे झाकून ठेवायचं आणि मग नंतर झाकण काढल्यानंतर त्याचं इन केस थोडं पाणी वगैरे पडलं असेल तर ते थोडंसं सुकू द्यायचं. आणि त्यानंतर एका बाजूने तेल टाकून दुसऱ्या बाजूने जसं आपण आधीचा डोसा भाजून घेतला होता तसाच भाजून घ्यायचा आहे. आता ह्याच्यासोबत खाण्यासाठी मी एक छान मिरची आणि दह्याचं डीप बनवत आहे. हे बघा, अशा पद्धतीने मिरची भाजून घ्यायची आहे. फेटलेलं दही मी घेत आहे एका वाटीमध्ये. साधारणपणे 1-1.5 चमचाच आहे. तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तुम्ही बनवू शकता. त्यामध्ये मी टाकत आहे 1/2 चमचा दाण्याचं कूट. हे भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट आहे. त्यानंतर त्याच दह्याच्या वाटीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून मी याच्यामध्ये घालत आहे.
तुम्हाला कन्सिस्टन्सी जशी हवी तशी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. पण जनरली शेंगदाण्याचं कूट असतं ना, ते घातल्यावर दही अजून थोडंसं दाटसर होतं. त्यामुळे तुम्ही पाणी घातलं तर हे डीप छान म्हणजे लावून खाण्याइतपत छान होईल. हे बघा, अशा पद्धतीने मिरचीचे बारीक तुकडे करून मी याच्यामध्ये घालत आहे. याला छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. चवीनुसार मीठ आणि साखर घालायचं आहे आणि हे फटफट असं एक डीप तयार होतं दह्याचं तोंडी लावण्यासाठी. आणि हे मुगाचे डोसे एवढे टेस्टी लागतात की त्याबरोबर काही हवं असंही नाही. जनरली तुमच्याकडे शेंगदाण्याची चटणी असेल किंवा केचप असेल, अशा प्रकारे दह्याचं डीप किंवा प्लेन दही इवन तुम्ही याच्याबरोबर खाऊ शकता. हे बघा किती हेल्दी, ग्रीन आणि ब्युटिफुल दिसत आहेत हे डोसे. खूपच झटपट तयार होतात. त्यामुळे ही टिफिनसाठी किंवा जनरली सकाळच्या घाईमध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी खूप आयडियल ऑप्शन आहे. मला आता ब्रेकफास्ट करण्यासाठी साधारणपणे 10-15 मिनटं वेळ आहे. मी पटपट करून घेणार आहे. त्यानंतर माझं वर्क फ्रॉम होम सुरू होतं. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा.